श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या लोकांना हा काळ अतिशय संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरून काही शक्ती तुमच्यावर परिणाम करत आहे. ग्रहांची स्थिती अशी तयार झाली आहे की जणू काही नशिबानेच तुम्हाला इशारा दिलेला आहे. आता सावध राहा. 21, 22, 23 आणि 24 ऑक्टोबर या 4 दिवसात काही घटनांचा मोठा खुलासा होणार आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत लपवून राहिल्या होत्या त्या आता अचानक समोर येतील. तुमच्या आसपासचे काही लोक जसे दिसत होते तसे नसल्याचे तुम्हाला जाणवेल. दुश्मन, मत्सरी लोक, तुमच्या विरुद्ध कट रचणारे लोक व हिशोब भरायला तयार आहेत. काळ हा खेळ नाही, ती एक परीक्षा आहे, एक इशारा आहे, ती एक संधी आहे स्वतःला मजबूत करण्याची. आता कशामुळे हा काळ भयानक वाटतो? ग्रहस्थितीतील बदल, शनी मंगळ यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. दुश्मनांच्या योजना उघड होणे. ज्या लोकांना तुम्हाला गुपचूप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचे डाव समोर येतील. स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. इतरांचे शब्द ऐकून विचलित होऊ नका. तुमचं अंतर्मन तुम्हाला सावधान राहण्याचा संकेत देईल. आर्थिक व नातेसंबंधातील अडथळे, गैरसमज, विश्वासघात यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होईल. 21 ऑक्टोबर पहिला दिवस तुम्हाला आतून मोठे बदल घडून येतील. आतून ताण जाणवेल. ठिकाणी या घरात लहान मुद्द्यांवर निर्माण होतील वादविवाद निर्माण होतील. स्वभाव बदलल्यासारखा वाटेल. लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता पण त्यांच्याकडून मोठा तुटलेला जाणवेल. चिडचिड निर्माण होईल. शनी मानसिक थकवा वाढवेल. संयम हवा होता असहिष्णुता वाढवेल. स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती वाढवेल. आता उपाय काय करायचे आहेत? रोज सकाळी 11 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कोणाशीही वाद टाळायचा आहे. संवाद साधताना संयम ठेवा. दिवसातून 10 मिनिटे श्वासनाचा व्यायाम करा. 22 ऑक्टोबर आतापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील. कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट करत असल्याचे स्पष्ट होईल. चुकीच्या अफवा पसरत आहेत पण आता त्यांच्या स्पर्धा फास्ट होईल. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. स्वतःची प्रतिमा वाचवण्याची काळजी वाटेल. यावर उपाय काय करायचे आहेत? ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करायचं आहे. नकारात्मक ऊर्जा कमी होईल. 23 ऑक्टोबर त्या दिवशी आतल्या संघर्षाची जाणीव तीव्र होईल. मानसिकता तुमची भयानक वाईट होईल. आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल. याच दिवशी आत्मपरीक्षण करण्याचे महत्त्वाचे आहे. चंद्राचा स्थिर प्रभाव, मानसिक अस्थिरता, ध्येयावर तुमचे हेलकावे होतील. आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता उपाय काय करायचे आहेत? सकाळी ध्यान करून मन शांत ठेवा. महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. नकारात्मक विचार येताच सकारात्मक विचारांची नोंद करायची आहे. 24 ऑक्टोबर पापांचा हिशोब व निर्णायक बदल. या दिवशी सर्वाधिक निर्णय आहे. जे लोक तुमच्या विरोधात कट रचत आहेत त्यांनी आता काळजी घ्यायची आहे. शनीच्या जीवनातील वास्तव स्पष्ट दिसेल. मंगळ तुमच्या ध्येयाची परीक्षा घेईल. स्वतःच्या चुका स्वीकारण्याची वेळ येईल. जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण होणे व जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. आता उपाय. संध्याकाळी तुम्हाला देवी दुर्गेची पूजा करायची आहे. काही गोष्टींना सोडून पुढे जायचं आहे. सकारात्मक विचार करायचा आहे. विश्वास ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीवर कृतीवर नजर ठेवणे. प्रेम करा, आत्मविश्वास वाढा आणि शेवटचा संदेश, तुमचं ध्येय तुमचं रक्षण करणार आहे. मित्रांनो, या 4 दिवसांचा नशीब बदलण्याची संधी आहे. लोकांवर विश्वास ठेवतो तेच आपले विरोधात उभे राहतात. काही वेळा परिस्थिती अशी असते की स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण लक्षात ठेवा, ही परीक्षा नाही तर शिक्षा आहे. तुमच्यासोबत येणारा प्रत्येक अडथळा मागे एक संदेश आहे. देह गमावू नका. संयम ठेवा. स्वतःला समजावून घेण्याचा, मजबूत होण्याचा हा काळ आहे. ज्या लोकांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्याचा पराभव निश्चित होईल. कारण सत्य लपवून राहत नाही. तुम्हाला जे गमावल्यासारखे वाटतं ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात चुकीच्या नात्यांपासून मुक्त होण्याची संधी आहे. तुमच्या आर्थिक प्रचंड शक्ती लढलेली आहे ती जागृत करा. ध्यान, प्रार्थना करा, स्वतःवर प्रेम करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आत्मविश्वासामुळे तुम्हाला या संकटातून विजय मिळतो. उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. तुमच्यासोबत विश्वाची शक्ती आहे. फक्त तुमच्यावर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.